श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, खरं तर कोणतीही गोष्ट करताना त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत असतात. ती गोष्ट करताना आपल्याला फार तोटे दिसत असतील तरीही ती गोष्ट आपण करतो. आता हेच बघा ना, धूम्रपान हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी पण धूम्रपान हे आता जास्तीत जास्त लोक करतात. ती आता एक फॅशन झाली आहे. तर धूम्रपानामुळे काय काय होऊ शकतं हे आपल्याला काही वेगळं सांगायला नकोच आहे. तरीही श्रोत्यांना कोणत्याही आजाराविषयी सजग करणं हा आमचा कायम प्रयत्न असतो. श्रोतेहो, आज आपण नेमका हाच विषय चर्चेला घेणार आहोत. COPD म्हणजेच ब्रॉन्कायटिस, जो जास्तीत जास्त लोकांना धूम्रपानामुळे होतो. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे श्रोतेहो श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर जयराज नायर यांना. डॉक्टर जयराज नायर हे सायन हॉस्पिटलमध्ये श्वसनविकार विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण डॉक्टर जयराज नायर यांच्याबरोबर COPD म्हणजेच ब्रॉन्कायटिस या आजाराविषयी माहिती करून घेऊया. डॉक्टर जयराज नायर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सुचेता. डॉक्टर, COPD म्हणजे नेमकं काय? COPD म्हणजे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. COPD हा मेडिकल अर्थ झाला. ह्याचा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज असं म्हटलं जातं. पण ह्याला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस ह्या नावाने लोकांमध्ये प्रचलित आहे हे. अच्छा. आणि ह्याचा 2 प्रकार असतात. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज म्हणजे एक क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असतो आणि एक एम्फायसिमा असतो. हा 2 शब्द फार कठीण वाटतो ऐकायला. तर ह्याचा सोपा प्रमाणे म्हणजे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हे जे धूम्रपान करतात त्याचे धूर जे आपल्या फुफ्फुसेमध्ये जातो. फुफ्फुसेचा 2 भाग असतात, एक श्वसनलिका आणि एक वायुकोश. श्वसनलिकाचं काम आहे की हे वायू जे आपण घेतो आतमध्ये ते वायुकोशपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि वायुकोशच्या तिथे वायूमधून जे प्राणवायू आहे, ऑक्सिजन जे म्हणतं, ते आपल्या रक्तामध्ये बरोबर पोचलं जातं. अच्छा. तुम्ही 2 प्रकार जे सांगितलेत की क्रॉनिक आणि एम्फायसिस, तर काय नेमकं क्रॉनिक मध्ये? क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे आपल्या श्वसनलिकेला त्रास होतो. धूम्रपानमध्ये पहिल्यांदा ते धूर जे आहे, सिगरेटचा असो, बिडीचा असो, जे काही स्वयंपाकमुळे लाकूडचा जे धूर असतो, हे कुठल्याही प्रकारचे धूर असतात, ते पहिलं आपलं श्वसनलिकेमध्ये जातो. तिथे आपले जे नेहमीचे जे काम असतं ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्याचा त्रास होऊन सारखं बेडकं पडणे, कफ येणे हे प्रकारचे लक्षणं निर्माण होतात. हे पुढे जाऊन हे धूर जेव्हा वायुकोशपर्यंत पोहोचतो, हे एका दिवसात किंवा 2 दिवसात किंवा महिन्यात होत नाही. ह्याला वर्षानुवर्ष वेळ लागतो याचा आजार निर्माण व्हायला. अच्छा. पण हा जो लाकडांमधून येणारा धूर आहे, हाच घातक आहे या आजारासाठी? होय. तर पुरुषांमध्ये महत्वाचं म्हणजे धूम्रपान आहे. तर खेडेगावात जे स्त्री वर्ग आहे ह्याच्यामध्ये जे स्वयंपाक लाकूडच्या चूलवर करतात ते आपल्याला ह्याच्यामुळे जे त्या बायकांना जे त्रास होतोय धूरमुळे, त्याच्यामुळे त्यांना हे सांगितलं जातं विज्ञानात की एका दिवसाचं स्वयंपाक करणे म्हणजे 20 ते 25 बिडी ओढणे त्यासारखं आहे. तर अगदी चिमणी असतात, पण खूपदा तुम्ही बघितलं घरातच खूप धूर खिडकीतून द्वारातून बाहेर पडताना दिसतं. हे पूर्णपणे फक्त त्या बायकांना नव्हे, इतर जे माणसं घरात आहेत त्यांना सुद्धा याचा त्रास होतो. आणि हे एका दिवसात नाही, हे 30-40 वर्षात ते करत असताना ह्याचा त्रास वयानंतर येतो. तर अगदी आमचे रुग्ण जे आहेत, स्त्री वर्ग जे आहेत, ज्यांना COPD होतो, तेव्हा आपण विचारतो त्यांना की तुम्ही लाकडाच्या चुलीवर काम केलं आहे का? तर तेव्हा ते हसून बोलतात होय, तेव्हा तर तेच होतो. पण आता हे त्यांना पोचवायला पाहिजे ही माहिती की हे त्यांचा फुफ्फुसासाठी चांगलं नाही आहे. कारण हे आजार बरं न होणारा आजार आहे. तर त्यामुळे आता सगळीकडे प्रयत्न चालू आहे की कसा आपण हा लाकडाचा चूल बदली करून वेगवेगळ्या प्रकारचे स्मोकलेस चुला सुद्धा आलेला आहे जे म्हणतात, किंवा सोलार कुकर आहे जे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे धूर ह्या स्त्रियांना त्रसित करू नये त्यासाठी आपण करू शकतो. अच्छा. डॉक्टर, तर ह्या आजारामध्ये काय लक्षणं दिसतात आणि ती बऱ्याच वर्षानंतर का दिसतात?
तर सीओपीडी हे धूरमुळे जे आपल्या फुफ्फुसेमध्ये जे त्रास देत आहेत तर त्याचा सुरुवात अगदी त्या छोट्या लेवलवर असतात आणि आपल्या फुफ्फुसेची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजे थोडंफार झालं तरी लगेच फुफ्फुसेला कळत नाही. त्यामुळे खूप वर्षानंतर जेव्हा आपल्याला हळूहळू याचा सुरुवात आहे म्हणजे खोकला येणे, खोकल्याबरोबर बेडकं पडणे. बेडकं वेगवेगळे प्रकारचे असतात, तर त्याच्यात जे पांढरे रंगाचे असतात किंवा हिरवट रंगाचे असतात. ह्याच्यामुळे वेगवेगळे कारण आपण शोधू शकतो. पण ब्रोंकायटिसमध्ये सकाळी पडणारे पांढरं बेडकं हे सर्वात महत्वाचं लक्षणं आहेत. त्याबरोबर काही लोकांना दम जे आहे, चालताना दम लागणे हे लक्षणं असू शकतं. जिना चढताना, रेल्वे ब्रिज क्रॉस करताना किंवा आपल्या वयोगटांबरोबर मागे राहणे हे सगळे लक्षणं आहेत की सगळे आपले वयोगटाचे लोक आपल्याबरोबर मॉर्निंग वॉक करतात, त्यांच्याबरोबर आपल्याला चालता येत नाही. हे सगळे लक्षणं आहेत की आपल्याला ब्रोंकायटिस असू शकतो. हे आपल्याला लक्षणं असू शकतात. अच्छा, आता डॉक्टर लक्षणांमध्ये तुम्ही सांगितलं की खोकला येतो आणि दम लागतो, तर खोकला हा कुठल्या प्रकारचा असतो? तर सीओपीडीमध्ये खोकल्याबरोबर नेहमी बेडकं निर्माण होतो. जे बेडकं जे निर्माण होतं ते रात्रभर साठून सकाळी तोंड धुताना वगैरे त्यांना हे कफ बाहेर पडतो. तर हे पांढऱ्या रंगाचं जे बेडकं आहे हे नेहमी दिसतं. सकाळी कधी कधी पिवळ्या रंगाचं सुद्धा दिसू शकतं, कारण हे रात्रभर साठून त्याच्यावर आपले वेगवेगळे द्रव्य पदार्थ आपल्या अंगातलं काम करतात, त्यामुळे पिवळ्या रंगाचं सुद्धा सकाळी दिसून येतं. पण त्याबरोबर दम लागणे हे दोन्ही एकत्र जेव्हा आपण धरतो खूप आठवड्यांनी किंवा महिन्याभरातनी, तेव्हा ब्रोंकायटिसचा विचार करू शकतो. ब्रोंकायटिसचा मूळ डायग्नोसिस जे म्हणतात, निदान जे म्हणतात, त्याला कमीत कमी 3 महिने लागोपाठ आणि 2 वर्षापर्यंत लागोपाठ आलं तर आपल्याला क्रॉनिक ब्रोंकायटिस असं डेफिनेशन मध्ये बसतो. याचा निदानचा मूळ असं धरलं जातो. अच्छा, आता डॉक्टर तुम्ही सांगताय की याची लक्षणं आहेत ती खूप वर्षांनी पेशंटमध्ये दिसायला लागतात. मग हे जे पेशंट्स आहेत यांचं जे वय असेल ते 40 किंवा 40च्या पुढचं असू शकेल? हो, तर सीओपीडीमध्ये 95% आम्ही 40 वर्षाच्या वयानंतरचाच बघतो. तरीही 1 ते 5% लोकांमध्ये हे कमी वयात दिसू शकतो. पण त्याचं कारण वेगवेगळे रक्तदोष, हो, त्याचं काही रक्तदोष जे जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतात, त्याच्यात काही द्रव्य अंगात नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारचा आजार कमी वयात सुद्धा येऊ शकतो. अच्छा, म्हणजे धूम्रपान करणाऱ्या लोकांना असं वाटतंय की आपण इतके वर्ष धूम्रपान करतोय पण आतापर्यंत आपल्याला काहीच झालं नाही, पण ह्या लोकांना हा सीओपीडीचा धोका पुढे जाऊन दिसून येऊ शकतो. बरोबर, हाच साम्य मी तुम्हाला कॅन्सर आजाराबद्दल सुद्धा सांगू शकतो की जे लोक धूम्रपान करतात त्यांना लंग कॅन्सर जे म्हणतात, हे कॅन्सर जे फुफ्फुसाचा कॅन्सर आहे हे खूप वर्षानंतर येतो. तर असं नाही आहे की मी 18 ते 20च्या वयात कॉलेजमध्ये असताना धूम्रपान केली होती तर त्यामुळे आता मला कॅन्सर किंवा क्रॉनिक ब्रोंकायटिस होईल का. पण हाच धूम्रपान तुम्ही 30 वर्ष 20 वर्ष चालू ठेवलं तर हे सगळे शक्यता आजार होण्याची शक्यता येत राहतं. अच्छा डॉक्टर, मग आता म्हणजे तुम्ही दम लागणं हे सुद्धा एक लक्षण सांगितलं, तर अस्थमामध्ये पण दम लागतो, तर अस्थमा आणि सीओपीडी यांच्यामध्ये काही फरक आहे की हे बहीण भावांसारखे आहेत, काय आहे नेमकं? तर लक्षणं जे आहेत अस्थमा आणि सीओपीडीचे थोडेसे साम्य आहे. म्हणजे दम लागणे हे दोन्ही आजारामध्ये प्रकार आहे. त्याबरोबर खोकला येणे, कोरडा किंवा बेडकं पडणे हे दोन्ही आजारात होऊ शकतं. पण अस्थमा जे हे आजार आहे हे कमी वयातलं सुरुवात होतो, लहान मुलांमध्ये जास्त दिसतो आपल्याला. पण असं नाही की 20 ते 25 वयामध्ये होऊ शकत नाही. अस्थमाचा पहिला अटॅक आपल्याला 20 ते 25 वयात येऊ शकतो. पण ह्याबरोबर असलेल्या एलर्जी जे आहेत ते त्या रुग्णाला ऑलरेडी माहिती असतं की मी काय थंड खाल्लं की मला त्रास होईल, आईस्क्रीम खाल्लं की मला त्रास होईल, घरात धूर काही आलं की मला त्रास होतो, सारखं सर्दी शिंका होतो. हे सगळे ॲलर्जीचे लक्षणं आहेत. ह्या लोकांमध्ये जेव्हा दम चालू होतो तेव्हा आम्ही अस्थमा हे निदान काढतो. पण त्याबरोबर क्रॉनिक ब्रोंकायटिस हे आजार 40च्या वयानंतर आम्ही नेहमी 90-95% आम्ही या वयागटात आपण सीओपीडीचा हा निदान करतो नेहमी. तर ह्या आजारामध्ये दुसरा प्रकार आहे की जेव्हा तेव्हा दम लागतो हे
कायमस्वरूपी असतं. म्हणजे त्यांना जिना चढताना किंवा कुठलंही काम करताना, आंघोळ घालताना किंवा मॉर्निंग वॉक करताना त्यांना दम असतो. पण अस्थमा जे आहेत ह्याचा जेव्हा अटॅक येतो तेव्हाच त्यांना दम लागतो. ह्या 2 अटॅकच्या मधल्या काळात त्यांना अजिबात त्रास नव्हतो. आणि त्यामुळे हे सगळे अस्थमाचे जे रुग्ण आहेत ते सगळे आपलं कार्य करू शकतात. जसं मॉर्निंग वॉक आहे किंवा स्विमिंग आहे, कबड्डी खेळणे, जे काही आपलं नेहमीचे आहेत ते सगळे करू शकतात ते. पण सीओपीडी जे आजार आहे त्याचा त्यांना कायमस्वरूपी दम असतो. तर ते हळूहळू त्यांचा दम वाढून ते खूपदा आपलं घरच्या घरी फिरायला सुद्धा त्यांना त्रास होतो. अच्छा, पण एवढा दम का लागतो डॉक्टर? कारण ह्या आजारात 2 प्रकारचे जे मी सांगितलं आहे, एक क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फेसिमा आहे. हे आजार कायमस्वरूपी वाढत जाणारा आजार आहे. तरी धूम्रपान सोडून 5 वर्ष 10 वर्ष झाले असतील, पण जे त्याची जे त्रास जे सुरुवात झालेली आहे त्याला आपल्याला कमी करता येत नाहीये. जे लक्षणं आहेत त्याला आराम देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करू शकतो. पण आपल्याला मधुमेह किंवा ब्लड प्रेशर ह्या आजारासारखं आपल्याला औषधं कायमस्वरूपी चालू ठेवावं लागतं. कंट्रोल राहण्यासाठी हा सीओपीडी पण पूर्णपणे बरा नाही होऊ शकत नाही. अच्छा, आता डॉक्टर जसं सांगितलं की दम खूप लागतो, पण दम लागल्यानंतर आपलं लक्ष हृदयाकडे पण जातं की हृदयांमध्ये आपला रक्तपुरवठा कमी होतोय की काय म्हणून. कारण आता सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण किंवा हृदयाच्या ज्या ज्या काही व्याधी आहेत ते वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघायला मिळतंय आपल्याला. तर ह्या सीओपीडीचा आणि हृदयाचा काही संबंध आहे का? बरोबर सांगितलं तुम्ही सुचेता. हृदयविकारमध्ये सुद्धा दम लागणे हे एक लक्षण आहे. पण हृदयविकारमध्ये महत्त्वाचं म्हणजे छाती दुखणे, त्याबरोबर घाम सुटणे, हे सगळे जे लक्षणं आहेत, चक्कर येणे, हे सगळे जे लक्षणं आहेत ते हृदयविकार दर्शवतो. आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये ह्याच्याबरोबर खोकला येणे, बेडकं येणे, हे लक्षणं फुफ्फुसाचा आजार तर्फे आपल्याला लक्षणं दाखवतो. तर तसं हृदयविकार आणि फुफ्फुसाचा आजार हे दोन्ही छातीमध्ये असल्यामुळे दोन्हीचे लक्षणं थोडंफार साम्य आहे. पण ह्याचा आपल्याला काही टेस्ट करावं लागतं, ज्याच्यावरनं आपल्याला आजाराबद्दल जास्त माहिती मिळतो. अच्छा डॉक्टर, मला एक सांगा की ज्यांना सीओपीडी झालेला आहे त्या पेशंटची कामाची क्षमता कमी होते का? होय सुचेता, ॲक्च्युली हे सीओपीडी जे आहे ह्याच्यात 2 कारणामुळे त्यांना कामासाठी क्षमता कमी होतो. एक म्हणजे त्यांना जे दम लागतोय आणि दुसरं म्हणजे त्यांचा ऑक्सिजन पुरवठा, आपला स्नायू काम करायला ऑक्सिजनची गरज आहे, प्राणवायूची गरज आहे. तर हा क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये जसा जसा आजार वाढत जातो हळूहळू त्यांचा ऑक्सिजनचा प्रमाण रक्तामध्ये कमी होत चाललंय. तर त्यामुळे त्यांची क्षमता कमी होतो. तर थोडंसंही काम केलं की त्यांचा ऑक्सिजनची लेवल रक्तामध्ये कमी होत जातं आणि त्यामुळे त्यांना कामासाठी त्रास होतो. दुसरं म्हणजे हळूहळू काम कमी करून त्यांचं क्षमता आपोआप कमी होऊन जातं. जसं काय आपण आता 4 माळा जिना चढत नाही तर लिफ्टचा वापर करतो. तर अचानक आपण एक दिवशी लिफ्ट बंद पडली की आपण 4 माळा जिना चढलं की आपल्याला धाप लागतो. तर हा सीओपीडी नव्हे, हे आपलं कंडिशन्ड जे आपली जे नेहमीचे जे कार्य आहे ते आपण नेहमी जे करत नाही ते अचानक एक दिवशी करायला चालू केलं की आपल्याला दम लागतो. तर हे आपल्याला थोडंसं वेगळं करायला पाहिजे. कारण आपण रोज आंघोळ घालतो किंवा कपडे बदली करतो, हे काम आपल्याला करायला त्रास झालं म्हणजे कुठेतरी एक मूळ आजार असायला पाहिजे. हे आपण लक्षण शोधून काढायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर, आता सध्याचं धूम्रपानाचं वाढतं प्रमाण बघता प्रमाण काय आहे या सीओपीडीचं? तर सीओपीडी जागतिक पातळीवर आपण बघितला तर मृत्यूचं कारण मध्ये जगात 4थ्या नंबरवर उभा आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. तर खूप लोकांना हे माहिती नाहीये. हृदयविकार आणि अपघात ह्याच्या नंतर सीओपीडी क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हा मृत्यूचा 4थ्या नंबरवर उभा आहे आज जगात. तर एवढं त्रासदायक आहे आणि ह्याची लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक माध्यम आपण रेडिओच्या माध्यमातून पोचवायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर. या सीओपीडी मध्ये फुफ्फुस डॅमेज होतात का डॉक्टर जास्त प्रमाणामध्ये? हो सुचेता, फुफ्फुसला एवढं वर्षाचं जे धूर आतमध्ये फुफ्फुसेत जाऊन त्याचा हळूहळू क्षमता कमी होत जातं. आपल्या फुफ्फुसेत जवळजवळ 50 लाख पर्यंत वायुकोश आहेत. तर हे
म्हणून आपल्या फुफ्फुसाची क्षमता खूप जास्त आहे. पण एवढ्या वर्षानुवर्षी याची जे त्रास, त्यामुळे तुमचा क्षमता कमी कमी या COPD पेशंट्समध्ये दिसून येतात, रुग्णांमध्ये. अच्छा. आणि अशी काही लक्षणं म्हणजे दम लागणं म्हणा किंवा तुम्ही म्हणताय की सकाळी उठल्यानंतर बेडकं पडणं म्हणजे कफ पडणं, असे गठ्ठे आय थिंक बेडकं म्हणजे गठ्ठे पडतात गठ्ठे पडणं. कफचे, असं काही दिसून आलं आणि असा पेशंट आला तुमच्याकडे, तर तुमची उपचार पद्धती सुरुवातीला काय सुरू होते? पहिलं म्हणजे हे रुग्ण आलं की आम्ही त्यांचा पूर्णपणे हिस्ट्री घेतो. म्हणजे ते सुरुवातपासून, त्यांचं वयापासून, त्यांनी धूम्रपान किती वर्ष केले. मी अगदी तुम्हाला गणित मोजून सांगितलं की एका दिवसात एवढं सिगरेट घेतले किंवा विडी घेतले, ते किती वर्ष ओढले. तसं बघितलं तर 18 ते 20च्या वयात लोक अगदी 13-14 मध्ये सुद्धा गावाखेड्यात सुरू केलेले आहेत. आणि ते एवढं वर्ष त्यांनी जे ओढलं आहे त्याच्या अगदी गणितात आम्ही कॅल्क्युलेट करून स्मोकिंग इंडेक्स हा आपण किती त्यांना त्रास आलेला आहे या आजारामुळे, याचं डायरेक्ट गणित आपल्याला काढता येतं. अच्छा. दुसरं म्हणजे आपल्याला त्यांची लक्षणं, दम लागणे, खोकला येणे, खोकल्याबरोबर कफ पडणे, बेडकं पडणे, हे सगळे लक्षणं आपलं घेतलं जातं. त्यानंतर आम्ही तपासून बघतो, त्याच्यात दमचं काही लक्षणं आपल्याला तपासताना दिसून येतं, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हे आजार निदान करू शकतो. मग जातो आपले वेगवेगळे प्रकारचे टेस्ट जे आपण करतो. एक टेस्ट आहे एक्सरे, ज्याच्यात आपल्याला इतर गोष्टी ज्या आहेत, जसं तुम्ही सांगितलं की खोकला हे TB आणि इतर आजारामुळे सुद्धा, ब्रॉन्किएक्टेसिस असा आजारात सुद्धा दिसून येतं. तर हे जे लक्षण आहेत आपल्याला एक्सरेनी आपल्याला टेस्ट करू शकतो. पण क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचा निदान आपल्याला स्पायरोमेट्री म्हणजे पल्मनरी फंक्शन टेस्ट, PFT जे म्हणतो, एक फुंकार मारायचा तपास जे आहे, ह्याच्यावरनं आपल्याला निदान करू शकतो. अच्छा. त्याच्यावरनं आपली क्षमता सुद्धा कळतं की ह्या रुग्णाला सुरुवात झाली आहे की फार पुढे गेलेला आहे या आजारात. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर आता तुम्ही मघाशी पण बोलता सांगितलं की हा आजार पूर्णपणे बरा नाही होत, मधुमेह किंवा BPच्या रोज गोळ्या जसे आपल्याला तो नियंत्रणात ठेवण्यासाठी घ्याव्या लागतात, तशा मग ह्या टेस्ट झाला आणि COPD आहे असं समजल्यानंतर मग त्यांना काय गोळ्या घ्याव्या लागतात की आणखीन काही इनहेलर्स सारख्या काही ट्रीटमेंट किंवा काही थेरपीज आहेत का त्यांच्यासाठी? हो सुचेता, जेव्हा आपण COPDचं निदान करतो ह्या लक्षणं आणि स्पायरोमेट्री केल्यानंतर, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अजूनही धूम्रपान करत असेल किंवा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवर करत असेल किंवा कापसाचं मिलमध्ये काम करत असेल, तर पहिलं त्यांना ॲडवाईस जातो की तुम्ही हे बंद करा, कारण आपल्याला अजून फुफ्फुसाला त्रास द्यायचा नाही आहे. तर हे एक झालं. दुसरं म्हणजे त्यांना इन्हेलर जे आहेत त्याच्यानी आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. हे जे लक्षणं, त्रास जे आहेत, त्यांना दम लागणे, खोकला येणे, याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. इन्हेलर हे अस्थमामध्ये सुद्धा वापरलं जातं. आणि लोकांना एक भीती आहे की मी इन्हेलर वापरलं की मला त्याची सवय लागून जाईल. तर इन्हेलर ह्याच्याबद्दल मला असं सांगायचं, जेव्हा आपल्याला काही जखमा झाले अंगावर, हाताला, पायाला, तर आपण मलमचा वापर करतो. हा का मलम वापरतो आपण? कारण जिथे गरज आहे तिथेच औषध लावलं जातं आणि इतर अवयव जे आहेत त्यांना त्या केमिकलचा किंवा जे औषधाचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे COPD आणि अस्थमा जे आहे हे फुफ्फुसाचा आजार आहे. तर त्यामुळे इन्हेलर जेव्हा रुग्ण घेतात तर ते डायरेक्ट फुफ्फुसात जातो. त्याच्यामुळे त्याची औषधाची प्रमाण फार कमी लागते, डोस जे म्हणतो आपण फार कमी लागतो आणि इतर अवयवाला त्याची त्रास होत नाही. खूप लोक आता खोकला आलं की कफ सिरप घेतात, तर ते जे सिरप आहे ते आधी पोटात जातं, मग रक्तात जातं आणि मग फुफ्फुसात पोचतो. म्हणजे एक 100 पॉवरचा काहीतरी सिरप किंवा गोळी घेतली, त्याचा फक्त 1% फुफ्फुसात पोचतो. तर ते तसं बघितलं तर आपण इन्हेलर वापरलं तर ते आपल्याला 100% पॉवरचा ऐवजी आपल्याला अगदी 10% पॉवर वापरावं लागतं आणि ते डायरेक्ट फुफ्फुसात जातो आणि इतर अवयव जे आहेत त्यांना त्रास होत नाही. पण या इन्हेलरची पेशंटला सवय होते का, लागते का सवय? तर जसं आपण काही चर्मरोगसाठी कायमस्वरूपी मलम लावतो तसाच प्रकारचा हा इन्हेलर असतो. इन्हेलर वापरताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्हेलर असतात, जे काही 24 तास काम करतं, काही 12 तास काम करतं. तर त्या हिशोबाने एकदा किंवा 2दा अशा प्रकारचे इन्हेलर आपण नवीन प्रकारचे इन्हेलर जे उपलब्ध आहे. अच्छा, म्हणजे दिवसातून एकदा किंवा 2दाच ओढायचे ते?
होय सारखे ओढावे लागत नाही. नाही. तर तरीही आम्ही इमर्जन्सीसाठी रेस्क्यू मेडिकेशन म्हणतो. जेव्हा तुम्हाला त्रास अचानक वाढला तर तेव्हा वापरायला काहीतरी एक इन्हेलर आपण खिशेत ठेवू शकतो. हा इन्हेलर पंप किंवा कॅप्सूल काही डिव्हाइसमधून टाकून आपल्याला ओढता येतं. तर ओढलं की ते औषध सरळ फुफ्फुसेत जातं. अच्छा. पण डॉक्टर, समजा हा पेशंट तुमच्याकडून उपचार घेऊन गेला, गोळ्या औषधं घेऊन गेला समजा, किंवा इन्हेलर घेऊन गेला, तर त्या पेशंटला पुन्हा आपला COPD नियंत्रणात आहे हे बघण्यासाठी तुमच्याकडे वारंवार यावं लागतं आणि मग पेशंट येतात की एकदा तुमच्याकडून औषधं घेऊन जातात आणि पुन्हा सेल्फ मेडिकेशन आपण म्हणूयात, तीच औषधं किंवा तेच इन्हेलर परत परत घेऊन मग बरं व्हायचा प्रयत्न करतात किंवा ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात? काय नेमकी स्थिती आहे? तर तुम्ही जे म्हणतायत हे प्रश्न मी अस्थमामध्ये नेहमी बघतो की त्यांनी इन्हेलर वापरलं आणि ते बरं वाटले त्यांना आणि मग ते परत डॉक्टरकडे जात नाही परत त्रास होईपर्यंत. तर हे ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये असं आम्हाला जनरली दिसून येत नाही. कारण हे आजार कायमस्वरूपी असतात. कारण त्यांना हळूहळू हे आजार वाढत जातो. तर कुठेतरी त्यांना 1 महिन्यात 2 महिन्यात ह्या फक्त इन्हेलर वापरून आराम वाटत नाही. तर ते वारंवार डॉक्टरकडे येत राहतात आणि आम्ही पण रेकमेंड करतो की ते दर महिन्याला एकदा डॉक्टरांना दाखवायला यायला पाहिजे. आणि हे आजार वाढत आहे की नियंत्रणात आहे की नाही, जसं आपण ब्लड प्रेशरसाठी BP घेतो किंवा मधुमेहासाठी रक्त तपासतो, तसंच ह्याच्यासाठी दरवर्षी आपण स्पायरोमेट्री म्हणजे फुंकार मारण्याचा जे तपास आहे ते करायला पाहिजे. त्याच्यावर आपल्या टक्क्याप्रमाणे आपल्याला फुफ्फुसाची क्षमता कळतं आणि रुग्णांना सुद्धा कळतं की आता माझा आजार नियंत्रणात आहे. हा आकड्याप्रमाणे त्यांना दिसून येतं. पण डॉक्टर, मला थोडक्यात सांगा की असे काही पेशंट्स आहेत का की ज्यांनी धूम्रपान सोडून 5-6 वर्ष झालेत आणि त्यांना तो आत्ता त्रास उद्भवतोय, मग ते पेशंट म्हणतात अरे मी तर सिगारेट कधीच सोडलेली आहे आणि आत्ता कुठे हे मला झालं? तर असे काही पेशंट्स येतात का तुमच्याकडे? तर हो, COPD मध्ये असेच पेशंट दिसून येतात. कारण ते खूपदा 50-60 नंतर येतात आणि त्यांनी जवळजवळ 20 ते 30 वर्ष धूम्रपान केले असतील किंवा 30 वर्ष त्यांनी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक केला असेल. तर हे रुग्णांना आम्हाला अशी माहिती मिळते की आता आम्ही 5-6 वर्ष 10 वर्ष झाले सोडून, तर आता तुम्ही का ते कारण म्हणतायत आमचा COPD किंवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिससाठी. पण हेच हे आजाराचं मूळ लक्षण आहे की आजार खूप वर्षानंतर निर्माण होतो. तर त्यामुळे त्यांना आम्हाला सांगावं लागतं की त्याची जे धूरमुळे फुफ्फुसाची क्षमता तेव्हा जे कमी झाली होती, वयानंतर प्रत्येक अवयव आपले हळूहळू त्याचं वय दिसून येतं. केस पांढरे होतात, तसेच फुफ्फुसाची क्षमता हळूहळू वयानंतर कमी होतात. पण ज्या लोकांमध्ये धूम्रपान किंवा धूरचा जे एवढं वर्षाचा जे त्रास झालेला आहे फुफ्फुसेला, त्याचे लक्षणं आपल्याला वयानंतरच दिसून येतं. नक्कीच डॉक्टर जयराज नायर, मला जाता जाता सांगा की मुळात COPD होऊच नाही म्हणून आपण काय करायचं? सर्वांना असं आहे की मला कुठलाही आजार होऊ नये, मी निरोगी राहू. पण काही क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचे असे मूळ कारणं जे आहेत ते फार ठरवलेलं आहे. तर त्यामुळे धूम्रपान कोणी करत नसेल तर आता सुरू करू नका असं मला सांगायचं आहे श्रोतकांना. आणि दुसरं म्हणजे जे करत असेल त्यांनी आजच सोडावे. कारण ह्या सोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुद्धा आहे. पण मनातून आपल्याला पहिलं वाटायला पाहिजे की मी आता धूम्रपान करणार नाही. मग डॉक्टरांची सल्ल्याने तुम्हाला त्याच्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी जे म्हणतात, म्हणजे हा एक लत लागतो धूम्रपानचा, तंबाखूचं व्यसन आहे. तर त्यांना फक्त तंबाखू नव्हे, आता कॉलेज मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का बार आणि त्या हुक्का बारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गांजा, चरस असं सगळं जे वापरलं जातं, द्रव्य वापरलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा हा COPDचे छोट्या गटात तरी COPD होण्याची शक्यता आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आणि जे स्त्री वर्ग आहे खेडेगावात जे आहे त्यांना असं सांगायचं आहे की लाकडाच्या चुलीवर आपण कुठेतरी सिलेंडर आपले पैसे खर्च होऊ नये त्यासाठी आपण प्रयत्न करतो की नाही एवढं जे पाणी आहे मी लाकडाच्या चुलीवर करून घेऊ. हो, म्हणजे तेवढं तरी माझे सिलेंडर वाचेल. पण हे कुठेतरी हे आजारामुळे जे तुम्हाला रोग निर्माण होणार आणि त्याचा उपचारासाठी जे खर्च येणार ते सगळे त्या सिलेंडरच्या खर्चापेक्षा फार कमी आहे.
नक्कीच, नक्कीच डॉक्टर. म्हणजे मला वाटतंय की तुम्ही जे सांगताय की जे धूम्रपान करतायत त्यांनी लगेचच हे सोडायला पाहिजे. मुळात करूच नये. कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या धूम्रपानाचे खूप जास्ती परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येत आहेत. डॉक्टर जयराज नायर, आज आपण इथे आलात आणि COPD या आजाराबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.